नमस्कार. आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24. पाहुयात महत्वाची बातमी. एक क्षणिक राग, अस्ताव्यस्त हट्ट आणि एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण कुटुंब कसं क्षणात संपू शकतं याचाच अत्यंत मन सुन्न करणारा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलाय. फक्त एका आयफोनसाठी 19 वर्षाच्या तरुणाने घेतलेल्या निर्णयामुळे आई, वडील आणि मुलगा अशा तिघांचाही जागीच मृत्यू झालाय. छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असलेल्या 19 वर्षाच्या कुणाल चांदगुडे याला आयफोन हवा होता. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने वडील मुरलीधर यांनी फोन घेण्यास असमर्थता दर्शवली. यावरून घरात मोठा वाद झाला. रागाच्या भरात कुणाल सकाळीच खदानी जवळील टेकडीवर गेला आणि तिथून खाली उडी मारण्याची धमकी देऊ लागला. परिस्थितीचे गांभीर्य पाहून पोलीस, अग्निशामक दल आणि गावकरी घटनास्थळी धावले. तब्बल 3 तास त्याला वाचवण्यासाठी समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. दुपारी 1च्या सुमारास जेव्हा वडील मुरलीधर यांनी मुलाला वाचवण्यासाठी पुढे जाऊन पकडण्याचा प्रयत्न केला, त्याच क्षणी कुणालने खाली उडी घेतली. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही तोल गेला आणि तेही खाली कोसळले. डोळ्यात देखत पती आणि मुलाला खोल दरीत कोसळताना पाहून धक्क्यात असलेल्या आई संगीता यांनी ही टेकडीवरून खाली उडी घेतली. एका क्षणात संपूर्ण कुटुंब संपलं. तिन्ही जीवांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. केवळ एका महागड्या मोबाईलच्या हट्टापायी एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा असा अंत व्हावा, या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.